about development of male gametophyte, that is nothing but pollen grain. या ठिकाणी मुद्दाम ब्लॅकबोर्ड वरती अगोदरच आपण डायग्राम काढलेले आहेत. या सर्व डायग्राम काढत असताना विनाकारण आपला वेळ वाया जाऊ नये आणि म्हणून या ठिकाणी ब्लॅकबोर्ड वरती अगोदरच आपण डायग्राम काढलेले आहे आणि या आकृत्यांच्या सहाय्याने आपण हे आर्टिकल व्यवस्थित समजून घ्यायचं. सो लिसन केअरफुली अबाउट दिस आर्टिकल. वी नो व्हेरी वेल flower is specialized reproductive whole or part of all plants for sexual reproduction. वनस्पतींच्या मध्ये जर सेक्सुअल रिप्रोडक्शन व्हायचं असेल तर त्यामध्ये मेजर रोल, महत्त्वाचा रोल कोण करत असतं तर फ्लावर. अँड यू नो व्हेरी वेल फ्लावर इज आयदर युनिसेक्सुअल और बायसेक्सुअल. फ्लावरचे दोन प्रकार पडतात. एक ते युनिसेक्सुअल असेल, युनि मीन्स सिंगल, बाय मीन्स टू. बोथ सेक्स ऑर्गन प्रेझेंट इन ए सिंगल फ्लावर, दॅट फ्लावर इज कॉल्ड एज ए बायसेक्सुअल. आणि युनिसेक्सुअल फ्लावर म्हणजे त्या फ्लावर मध्ये एकच सेक्स ऑर्गन असेल, आयदर मेल सेक्स ऑर्गन और फिमेल सेक्स ऑर्गन. या पद्धतीने फुलांचे दोन प्रकार पडतात. हियर दिस इज द रफ डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन ऑफ अ टिपिकल बायसेक्सुअल फ्लावर. इथं मी मुद्दाम जाणीवपूर्वक टिपिकल बायसेक्सुअल फ्लावरची डायग्राम काढलेली आहे. With the help of this diagram, we discuss here sexual reproduction. या ठिकाणी सर्वप्रथम आपण नाव व्यवस्थित समजून घेऊया. Here this is pedicel. याला आपण फुलाचा जो देठ म्हणतो तो भाग म्हणजे पेडिसेल. Just above to this pedicel there is सेपल्स. त्या ठिकाणी छोट्या छोट्या हिरव्या कलरच्या, ग्रीन कलर या पद्धतीचे पार्ट्स असतात, त्याला आपण सेपल्स असं म्हणतो. अँड हियर नंबर ऑफ सेपल्स कंबाइन्स टू फॉर्म कॅलिक्स. असे 1 2 3 4 5 असे अनेक सेपल्स एकत्रित आलं की त्याला आपण काय म्हणतो कॅलिक्स. The next here these are the petals, ज्याला फुलांच्या पाकळ्या म्हणतो. ह्या अनेक पाकळ्या असतात, 4 5 वगैरे अशा पाकळ्या असतात. इंग्लिश मध्ये त्याला पेटल्स असं म्हणतो. ह्या 4 5 पाकळ्या एकत्रित आलं की त्याला काय म्हणतो आपण कोरोला. या पद्धतीनं हे फुलाचे दोन महत्त्वाचे पार्ट्स असतील, बट दे आर नॉट प्ले व्हायटल रोल इन सेक्सुअल रिप्रोडक्शन. हे दोन भाग सेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये महत्त्वाचा रोल प्ले करत नाहीत. रिमेनिंग 2 होल्स, उर्वरित राहिलेले दोन महत्त्वाचे पार्ट कोणते तर एक मेल सेक्स ऑर्गन कॉल्ड एज ए अँड्रोशियम. मेल सेक्स ऑर्गन कोणता असतो अँड्रोशियम. आणि फिमेल सेक्स ऑर्गन कोणता असतो गायनोशियम. मग या ठिकाणी पहा, हियर दिस इज द स्टिग्मा. दिस ट्यूब लाइक स्ट्रक्चर इज कॉल्ड एज अ स्टाइल and this one is called as a ovary. Stigma, style and ovary combines to form pistil. याला पिस्टिल असं म्हटलं जातं किंवा फिमेल सेक्स ऑर्गन गायनोशियम सुद्धा म्हटलं जातं. and the individual member of this gynosium is called as a carpel. ह्या गायनोशियम मधला एक मेंबर, इंडिव्हिज्युअल मेंबर, याला आपण कार्पेल असं म्हणतो. हा झाला फिमेल सेक्स
hole or organ. Then male sex organ called as an androecium. Here this one, this one, this one and this one. इथं चार काढलेले आहेत. 1 2 3 4. हे जे चार स्टॅमिन्स आहेत एकत्रित आल्यानंतर त्यांना कॉमनली आपण काय म्हणतो, एंड्रोजन मेल सेक्स ऑर्गन. But here individual member of this androecium means single is called as a stamen. ह्या एकाला स्टॅमिन म्हटलं जातं. हा एक म्हणजे स्टॅमिन, हा दुसरा स्टॅमिन, हा तिसरा, हा ना चौथा. Here this stamen divides into 3 parts. स्टॅमिनचे पुन्हा 3 भाग पडतात. एक म्हणजे ही ट्यूब लाईक स्ट्रक्चर जे आहे याला आपण फिलामेंट म्हणतो. इथं कनेक्टिव्ह असं म्हणतो आणि टोकाला हे जे सॅक लाईक स्ट्रक्चर दिसतंय बायलोब्ड याला आपण अँथर असं म्हणतो. अँथर, कनेक्टिव्ह आणि फिलामेंट, these 3 parts constitute or combines to form a single stamen. याला सिंगल स्टॅमिन असं म्हटलं जातं. ऍक्च्युअली इट इज अ मेल सेक्स ऑर्गन. आणि असे अनेक 1 2 3 4 असे अनेक एकत्रित आल्यानंतर त्याला अँड्रोशियम असं म्हणतो, म्हणजेच मेल सेक्स ऑर्गन असं म्हणतो. हिअर फ्रॉम दिस अँथर हॅप्लॉइड मेल गॅमेट मीन्स पोलन ग्रेन प्रोड्यूस. ह्या अँथर पासूनच पोलन ग्रेन तयार होतात, म्हणजे हॅप्लॉइड मेल गॅमेट प्रोड्यूस होतो. आणि या ओव्हरीमध्ये ओव्ह्यूल तयार होतात. ओव्हरी एकतर युनी असते किंवा मल्टी असते. युनी म्हणजे सिंगल ओव्ह्यूल डेव्हलप, त्याच्यामध्ये एकच बीज डेव्हलप होतं, त्याला युनी न्यूक्लिएट म्हटलं जातं. आणि मल्टी ओव्ह्युलेट किंवा न्यूक्लिएट म्हणजे अनेक ओव्ह्यूल्स तयार होतात. युनी ओव्ह्युलेटचा एक्झाम्पल काय देता येईल, मँगो. आणि मल्टी ओव्ह्युलेटचा एक्झाम्पल काय देता येईल, टोमॅटो. या पद्धतीनं ह्या ओव्हरी पासून ओव्ह्यूल डेव्हलप होतात. कधी सिंगल, कधी मेनी म्हणजे अनेक. या पद्धतीची ओव्हरी पासून ओव्ह्यूल डेव्हलप होतात. याला म्हणायचं हॅप्लॉइड फिमेल गॅमेट. म्हणजे या ओव्हरीतला हॅप्लॉइड फिमेल गॅमेट म्हणजे ओव्ह्यूल आणि या अँथर मधून जो पोलन ग्रेन बाहेर पडतो तो हॅप्लॉइड मेल गॅमेट. हे दोघं एकत्रित आले, फ्यूज झाले की जे फर्टिलायझेशन होईल याला म्हणायचं सेक्सुअल रिप्रोडक्शन. आणि म्हणून मुद्दाम हे समजावं म्हणून या ठिकाणी आपण हे डायग्राम काढलेली होती. हे बेसिक आहे, इयत्ता 11वी पर्यंत तुम्हाला झालेलं आहे, पण पुन्हा त्या निमित्ताने रिव्हिजन व्हावी म्हणून या ठिकाणी हे आपण घेतलेलं आहे. Then here next article TS of anther. हा जो अँथर आहे या अँथरचा सेक्शन घेतला अँड ऑब्झर्व अंडर मायक्रोस्कोप आणि सूक्ष्मदर्शिकेखाली पाहिलं तर कशी रचना दिसेल. हिअर दिस इज द रफ डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन ऑफ टीएस ऑफ अँथर. फक्त या अँथरचं सेक्शन घेतला आणि मायक्रोस्कोप खाली पाहिला तर अशा पद्धतीनं रचना आपल्याला दिसेल. Here listen carefully about this anther. Here suppose this is the anther. Anther is a diathecus. Di means two. या ठिकाणी बायलोब्ड दिसतंय आणि म्हणून त्याला डायथिकस असं म्हटलं जातं. As well as tetrasporangiate. Tetra means four. 4 पोलन सॅक असतील म्हणजे इकडं 2 असतील आणि इकडं 2 असतील, अशा 4 पोलन सॅक असतील.
आणि म्हणून अँथरला काय म्हणलं जातं? अँथर इज डायथिकस अँड टेट्रास्पोरेंजिएट. हियर द वॉल ऑफ अँथर, हा जो अँथरचा कडेचा भाग असेल, वरचं आवरण असेल, त्याला वॉल म्हणूया. द वॉल ऑफ अँथर इज कन्सिस्ट 4 लेयर्स. त्याला 4 महत्वाचे लेयर्स असतात. आउटर लेयर इज कॉल्ड एज एपिडर्मिस. हा सर्वात बाहेरचा बाह्य भाग आहे, याला आपण एपिडर्मिस असं म्हटलंय. इपी मीन्स अबाव, सर्वात बाहेरचा लेयर, पेशींचा थर, त्याला आपण एपिडर्मिस असं म्हणतो. ऍक्च्युली इट गिव्ह प्रोटेक्शन, संरक्षण देतं टू द इनर पार्ट. आतल्या भागांचं संरक्षण करण्यासाठी सर्वात बाहेरच्या बाजूला ज्या पेशी असतात त्याला आपण एपिडर्मिस असं म्हणतो. इनसाइड दिस एपिडर्मिस देयर इज अनदर रॅडिली इलॉंगेटेड सेल्स. या पद्धतीच्या पेशी असतात रॅडिली इलॉंगेटेड सेल्स. जस्ट इनसाइड टू दिस एपिडर्मिस, इथं आतल्या बाजून असतील अशा सब इपिडर्मल म्हटलं तरी चालेल. सब इपिडर्मल म्हणजे इपिडर्मलच्या आतल्या बाजूला सब इपिडर्मल लेयर असतो आणि त्याचं नाव आहे एंडोथेशियम. सेकंड लेयर इज कॉल्ड एज एंडोथेशियम. इनसाइड दिस एंडोथेशियम देयर इज आयदर 1 or 2 लेयर ऑफ सेल्स. त्याच्याही आतमध्ये इथं पेशींचे 1 किंवा 2 थर असतात, कॉल्ड एज मिडल लेयर. आत पुन्हा जे पेशींचे थर असतील याला आपण मिडल लेयर असं म्हणतो. and here inside this middle layer, 4th layer, which is nutritive in function, की ज्याचं महत्वाचं कार्य काय असेल? इट गिव्ह न्यूट्रिशन, पोषक घटक द्यायचं, पालन पोषण करायचं, एनर्जी द्यायची, हे महत्वाचं कार्य असतं त्या पेशींचं. त्याला काय म्हटलं जातं या ठिकाणी? टॅपेटम. ह्या ज्या पेशी दिसतायत आतल्या, याला आपण काय म्हणतोय? टॅपेटम. इट इज इनरमोस्ट लेयर सेल, 4th layer called as a tapetum, which is nutritive in function. अशा पद्धतीचे पेशींचे 4 थर असतात. हे सर्व आपल्याला अँथरचं सेक्शन घेतल्यानंतर मायक्रोस्कोप खाली पाहिलं तर असे हे 4 लोक दिसतील, 1 2 3 4, आणि म्हणून तर त्याला म्हटलं जातं टेट्रास्पोरेंजिएट. आणि डायथिकस म्हणजे इकडं हा एक भाग, इकडं हा एक भाग, म्हणजे इथं आणि इथं या पद्धतीनं ही अशी ही रचना आपल्याला अँथरची दिसेल. Then here these cells, इथं आतल्या बाजूने ज्या पेशी दिसतायत त्यांचं नाव काय? स्पोरोंजिनस टिश्यू. स्पोरेंजियस टिश्यू. Actually these are microspore mother cell. त्यांना काय म्हणलं जातं? मायक्रोस्पोर मदर सेल. इट अंडरगोस मियोसिस. ह्या ज्या आतल्या पेशी त्या खऱ्या अर्थानं मायक्रोस्पोर मदर सेल आहेत, त्याच्यामध्ये मियोसिस होतं. मियोसिस मीन्स रिडक्शन. म्हणजे त्याच्यामध्ये जर टायसे न्यूक्लियस असेल तर या पेशींचं विभाजन झाल्यानंतर जेव्हा 2 पेशी तयार होतील तेव्हा हॅप्लॉइडियन सिंगल एन होईल, म्हणजे रिडक्शन होईल. अशा पद्धतीचं मियोटिक डिव्हिजन घडतात. आणि म्हणून ह्या ज्या आतल्या पेशी मायक्रोस्पोर मदर सेल अंडरगोस मियोटिक डिव्हिजन टू फॉर्म हॅप्लॉइड मेल गॅमेट कॉल्ड एज ए पोलन ग्रेन. ह्या आतल्या पेशीपासून पोलन ग्रेन तयार होतात. आणि जी पोलन ग्रेन तयार होण्याची जी प्रक्रिया आहे, प्रोसेस आहे, याला खऱ्या अर्थानं मायक्रोस्पोर
मायक्रोस्पोरेंजेनेसिस असं म्हटलं जातं. मायक्रोस्पोरेंजेनेसिस थोडक्यात फॉर्मेशन ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम दिस मायक्रोस्पोर मदर सेल ड्यू टू meiotic cell division is called as a microsporangenesis. मग आता पोलन ग्रेन तयार झाला तर तो कसा असतो? सपोज दिस इज द पोलन ग्रेन. पोलन ग्रेन इज ए हॅप्लॉइड मेल गॅमेट. असा एक पोलन ग्रेन तयार होत नाही, असे असंख्य पोलन ग्रेन तयार होतात, कारण इथं खूप स्पोरेंजिनस टिश्यू आहेत किंवा खूप देर आर मेनी मायक्रोस्पोर मदर सेल्स and each and every microspore mother cell naturally divides meiotically to develop number of pollen grains. त्यातला एक pollen grain हा असा असेल, it is a spherical in shape, गोल असेल. Then haploid means it consists single ion. It is non-motile. पोलन ग्रेन हालचाल करत नाही, स्वतःहून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात नाही, त्याला कुणाच्या तरी मदतीनं प्रवाहित व्हावं लागतं. आयदर विथ द हेल्प ऑफ वाइंड, वाऱ्याच्या साह्यानं, विथ द हेल्प ऑफ इन्सेक्ट, कीटकांच्या माध्यमातून, की ज्याला आपण पॉलिनेशन असं म्हणतो. पण नॅचरली हा कसा आहे? इट इज अ स्पेरिकल इन शेप, गोल. हॅप्लॉइड मीन्स सिंगल न्यूक्लियस. युनिसेल्युलर, एक पेशीही. या पद्धतीनं हा पोलन ग्रेन असेल. हियर इट इज नॉन मोटाइल, हालचाल न करणारा, अँड डबल वॉल. त्याला या पद्धतीनं दोन थर असतील. कॉल्ड एज ए स्पोरोडर्म. याला काय म्हटलं जाईल? स्पोरोडर्म. Because it consists two layers. Here, this outer layer is called as a exine. हा बाहेरचा थर आहे, त्याला एक्झाइन असं म्हणायचं. इनर लेयर इज कॉल्ड एज ए इंटाइन. आतल्या थराला इंटाइन असं म्हणायचं. Here, this outer layer means exine consists like the spines. Sometimes smooth. काही पोलन ग्रेन असतात ते स्मूथ असतात, पण काही पोलन ग्रेन वरती काट्यासारखे भाग असतो, स्पाइनी नेचर असतं. जसं की तिळगुळ. संक्रांतीला आपण पांढरे तिळगुळ जे वाटतो, ते तिळगुळ कसे दिसतात? सेम त्या पद्धतीचे. मायक्रोस्कोप खाली जर आपण पोलन ग्रेन पाहिले तर सेम तसं स्ट्रक्चर दिसेल. स्पाइन्स काटेरी असं तिळगुळासारखी बॉडी दिसेल. या पद्धतीनं ही एक्झाइन असतं. एक्झाइन इज आउटर मोस्ट लेअर. इट इज थिक, थोडंसं जाड असेल. मेड अप ऑफ कॉम्प्लेक्स अँड नॉन बायोडिग्रेडेबल सबस्टन्स. नॉन बायोडिग्रेडेबल म्हणजे की ज्याचं विघटन होत नाही, जे विरघळत नाही, टणक असतं, मजबूत असतं, त्याला आपण नॉन बायोडिग्रेडेबल असं म्हणतो. आणि हे त्या पद्धतीचं त्याचं नेचर असतं एक्झाइनचं. अँड ऍक्च्युली इट रेजिस्टंट टू केमिकल्स. त्याच्यावरती केमिकलचा सुद्धा परिणाम होत नाही. अशा पद्धतीचं एक मजबूत बाह्य आवरण असतं, हे त्याला म्हणायचं एक्झाइन. But it naturally consists some pores. छोटी 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 छिद्र असतात, सेम लाईक अवर स्किन. आपल्या त्वचेला जसे छिद्र असतात तशा पद्धतीनं छोटी 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 छिद्र असतात, त्याला पोवर असं म्हटलं जातं. पोवर म्हणजे छिद्र. या पद्धतीनं इथं हे एक्झाइनचं नेचर असेल. देन इंटाइन. इंटाइन इज अ इनरमोस्ट लेअर which is smooth and made up of cellulose and pectin. ते कशाने बनतं? सेल्युलोज आणि पेक्टिन
एंटायनाइन. हिअर दीज पोवर, ह्या बाह्य म्हणजे एक्झाइनला जे छिद्र आहे त्या छिद्राची मदत केव्हा होते? ड्युरिंग द प्रोसेस ऑफ जर्मिनेशन. जेव्हा हा पोलन ग्रेनचं जर्मिनेशन होतं, पुढे भविष्यात या पद्धतीनं पोलन ट्यूब तयार होते. ही पोलन ट्यूब तयार होण्यासाठी या छिद्राची मदत होते. हे आतलं जे एंटायनाइन, इट प्रोड्युसेस आउटग्रोथ लाईक दिस. ह्या इंटाइनची आउटग्रोथ तयार होते आणि पोलन ट्यूब तयार होते आणि ह्या बाहेरच्या छिद्रातून बाहेर येते. याचा अर्थ पोवर इज meant फॉर डेव्हलपमेंट ऑफ पोलन ट्यूब ऑफ इंटाइन और इनर लेयर ऑफ पोलन ग्रेन. म्हणजे ह्या पद्धतीचा हा हॅप्लॉइड मेल गॅमेट असतो, याला आपण पोलन ग्रेन असं म्हणतो. मग याची डेव्हलपमेंट नेमकी कशी होते पोलन ग्रेनची? तर हा हॅप्लॉइड आहे, सिंगल एन नंबरचा न्यूक्लियस आहे, तो नॉन मोटाईल आहे. मग त्याची पुढे डेव्हलपमेंट मेल गॅमेटोफाइट मध्ये कशी होते? तर ती इथं पिक्चर डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन या ठिकाणी मी दाखवलेलं आहे. हाच पोलन ग्रेन या ठिकाणी इथं आपण घेतलेला आहे. हा आतला इंटाइन, हा बाहेरचा एक्झाइन. हा पूर्णपणे काय असेल? युनिसेल आहे, एक पेशी. पेशी म्हटलं की पेशीमध्ये काय असतो? सायटोप्लाझम. पेशी म्हटलं की मध्यभागी कोण असेल? न्यूक्लियस. न्यूक्लियस कसं आहे? हॅप्लॉइड, सिंगल एन. अशा पद्धतीचा हा पोलन ग्रेन असेल. आणि इथं हे जे भाग दाखवलेले आहेत याला आपण काय म्हणतोय? पोवर म्हणजे छिद्र. हा झाला पोलन ग्रेन. हिअर इट डेव्हलप्स और डिवाइड्स माइटोटिकली. आता मात्र माइटोसिस होईल. माइटोसिस मगाशी मी सांगितलं मियोसिस. टॉईस एनचं काय झालं? सिंगल एन, सिंगल एन. हा एक पोलन ग्रेन, हा दुसरा पोलन ग्रेन. आता मात्र ह्या एका पेशीचं माइटोसिस होतं, म्हणजे डुप्लिकेशन होतं. म्हणजे समजा ही सिंगल सेल असेल, याचं डिवायडेशन होतं, तेव्हा सेम लाईक पॅरेंट. पॅरेंट सिंगल एन आहे तर इंडिव्हिज्युअल होणारे सुद्धा सिंगल एन होतील. डुप्लिकेशनच होईल, रिडक्शन होणार नाही. याला माइटोसिस असं म्हणायचं. मग ही सिंगल सेल अंडरगोज माइटोसिस डिव्हिजन टू फॉर्म टू अनइक्वल सेल. दोन अनइक्वल सेल तयार होतील. लार्ज सेल इज कॉल्ड एज ए व्हेजिटेटिव्ह सेल and a small cell is called as a generative cell. ह्या छोट्या पेशीला म्हणायचं जनरेटिव्ह सेल, मोठ्या पेशीला म्हणायचं व्हेजिटेटिव्ह सेल. हे पहिल्या माइटोटिक सेल डिव्हिजनला घडतं. म्हणजे एका पोलन ग्रेनच्या दोन पेशी तयार झाल्या. मोठी पेशीला म्हणायचं व्हेजिटेटिव्ह सेल, छोट्या पेशीला म्हणायचं जनरेटिव्ह सेल. हिअर दिस व्हेजिटेटिव्ह सेल कन्सिस्ट irregular shaped nucleus. ह्याचा न्यूक्लियस irregular shaped असतो, अनियमित आकाराचा असतो. and here this cytoplasm consists mostly food. त्याच्यामध्ये खूप अन्नाचा साठा असतो. it rich in large amount of food. याच्यामध्ये अन्न आपल्याला जास्त प्रमाणात दिसेल. and here generative cell is a small, it also consists nucleus, but this cell float into the cytoplasm of vegetative cell. ह्या पेशी द्रव्यावरती ती तरंगत असते, फ्लोटिंग होत असते. ही छोटी पेशी, याला जनरेटिव्ह सेल असं म्हटलं जातं. Then here this nucleus again develops. हा न्यूक्लियस व्यवस्थित डेव्हलप झालेला आहे पहा. नेक्स्ट इयर दिस लार्ज न्यूक्लियस अगेन अंडरगोज माइटोटिक डिव्हिजन टू फॉर्म टू डॉटर न्यूक्लियाय. या पद्धतीनं
त्या न्यूक्लियसचं डिव्हायडेशन होतं, पण ते होत असताना कोणाचं होतं? ओनली जनरेटिव्ह सेल. जनरेटिव्ह सेलच्या न्यूक्लियसचं डिव्हायडेशन होतं, व्हेजिटेटिव्ह सेलच्या न्यूक्लियसचं डिव्हायडेशन होत नाही. फक्त कोणाचं होतं? जनरेटिव्ह सेल. याचं डिव्हायडेशन होतं ते मायटॉटिक कंडिशन मध्ये होतं या पद्धतीनं. आणि शेवटी असे दोन कोण तयार होतात? मेल गॅमेट्स. टू फॉर्म टू मेल गॅमेट्स. असे दोन मेल गॅमेट तयार होत आहेत. आणि हा पहिला जसाची तसा व्हेजिटेटिव्ह न्यूक्लियस असेल. म्हणजे हा व्हेजिटेटिव्ह न्यूक्लियस आणि ह्या जनरेटिव्ह न्यूक्लियसचे दोन न्यूक्लियस झाले, त्याला म्हणायचं मेल गॅमेट्स. या पद्धतीनं हळूहळू हळूहळू डेव्हलपमेंट पोलन ग्रेनची होते. याला म्हटलं जातं डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट. आता असं झाल्यानंतर हा पोलन ग्रेन विथ द हेल्प ऑफ वाइंड, वाऱ्यामार्फत असेल, विथ द हेल्प ऑफ इन्सेक्ट, कीटकामार्फत असेल, विथ द हेल्प ऑफ बर्ड बीक, पक्ष्यांच्या चोचेमार्फत असेल, त्याला जर चिकटलेला हा पोलन ग्रेन असेल आणि तो इथं येऊन जर बसला, इथं येऊन हा पोलन ग्रेन बसला, चिकटला त्या ठिकाणी ह्या स्टिग्मावरती, तर काय करेल? मगाशी म्हटल्याप्रमाणे हे जे इंटेन आहे, इट डेव्हलप्स like this outgrowth tube like structure from pore. एक्झाईनला बाहेरच्या बाजूला छिद्र असतं, त्याला पोवर म्हटलं जातं. त्या पोवर मधून इंटाईनची आउटग्रोथ बाहेर होते आणि शेवटी काय तयार होतं? पोलन ट्यूब तयार होते. आणि त्या पोलन ट्यूब मध्ये असे दोन मेल गॅमेट आणि एक ट्यूब न्यूक्लियस अशा पद्धतीनं हे इथं तयार होतं, या पद्धतीनं. आणि म्हणून यातला हॅप्लॉइड मेल गॅमेट ह्या ओव्ह्यूलची फ्यूज होतो आणि मग फर्टिलायझेशन होत असतं. या प्रोसेसला या ठिकाणी सेक्सुअल रिप्रोडक्शन इन प्लांट असं म्हटलं जातं. इज इट क्लिअर? आर यू गेटिंग दिस?